माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण गाव क्रूसाचा सण साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने आपण रोजरीचं आयोजन केलेलं आहे. आता आपण सर्वजण या रोजरीमध्ये सहभागी होऊया. प्रभू तुला भजतो, क्रूसा तुझ्या वंदितो, तव पुनरुत्थानाच्या स्तवना भाव भरे गातो. वाट सुखाची जगताला दाविलीसी जगपाला, क्रूसी अर्पुणी प्राणाला, हे मनिमित्त स्मरतो. प्रभू रे वळव कृपा दृष्टी, आम्हावर करी दया दृष्टी. आमुच्या पती उजळ ज्योती, प्रभू तुला भजतो, क्रूसा तुझ्या वंदितो, तव पुनरुत्थानाच्या स्तवना भाव भरे गातो. हे परमेश्वरा, पवित्र क्रूसाच्या या खुणेने आमच्या शत्रूंपासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भीत संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगली, त्याला क्रूसावर खिळली, तो मरण पावला, त्याला पुरली, तो अधोलोकांत उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गांत चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले ह्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आनंदाची 5 रहस्ये. आनंदाचे पहिले रहस्य. देवदूताने मरियेला संदेश दिला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे,
आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. आनंदाचे दुसरे रहस्य, मरियेने एलिझाबेथची भेट घेतली. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन.
नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. आनंदाचे तिसरे रहस्य, बाळ येशू गायीच्या गोठ्यात जन्मला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर.
आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. आनंदाचे चौथे रहस्य. मरियेने येशू बाळाला मंदिरात भेटवले. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या
मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर. पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. आनंदाचे पाचवे रहस्य. येशू मंदिरात सापडला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हे येशू,
आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. नमस्कार हे राणी, दयेचे माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमची आशा, तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपार झालेली एवीची मुले मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरीत शोक करत व रडत सुस्कारे टाकतो. तूच तर आमची कैवारी नाहीस, म्हणून तू आपल्या दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपारीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू याचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरिया, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. मरियेची विनंतीमाला. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगत तारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. पवित्र त्रैक्या एकच देवा, आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारींचे कुमारी, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त सभेचे माते, आम्हासाठी विनंती कर. दयेचे माते, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते, आम्हासाठी विनंती कर. आशेचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते, आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते, आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते, आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मस्ततीचे माते, आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिसमंजस कुमारी, आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी, आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा, आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना, आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा, आम्हासाठी विनंती कर. परमार्थ बुद्धीच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा, आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा, आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा, आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा, आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा, आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्या, आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया, आम्हासाठी विनंती कर. विस्थापित झालेल्यांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. दुःखितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ती जनांच्या सहाय्या, आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. आदी पितरांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. रक्त साक्ष्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्ष्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुमारींचे राणी, आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदेह नेलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी, आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला माफ कर हे प्रभो.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आमचे ऐकून घे हे प्रभो. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर हे प्रभो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पोप महोदयांच्या हेतूंसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गोसाळी गाव परिवारातील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आपणा सर्वांना गाव क्रूसाच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला गावातील क्रूस 1925 साली उभारण्यात आला आणि परंपरेनुसार आपण गाव क्रूसाचा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो. पण गेल्या वर्षापासून या महामारीच्या काळात आपल्याला ते शक्य नाही, आणि या 2021मध्ये आपल्या गाव क्रूसाला आपण 96 वर्ष पूर्ण करत आहोत. म्हणून पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना या सणाच्या शुभेच्छा. क्रूस हे आपल्यासाठी मानाचं चिन्ह आहे. क्रूस हे आपल्या सगळ्यांसाठी विजयाचं चिन्ह आहे, आणि हा क्रूस आपण गावाच्या वेशीपाशी उभारलेला आहे. म्हणजेच आपल्या गावाची प्रतिमा, प्रतिष्ठा आणि त्याचप्रमाणे परमेश्वराच्या प्रेमाचं प्रतिबिंब याचं हे चिन्ह आपल्या गावकऱ्यांसाठी आहे. पण क्रूस म्हटल्यानंतर तो केवळ सिमेंटचा पुतळा नाही, किंवा तो लाकडाचा ठोकळा नाही, किंवा आपल्या घरामध्ये इंटेरियर डेकोरेशन नाही, किंवा कोणाच्या गळ्यातील सुंदर अशी वस्तू नाही, तर त्या आपल्या सगळ्यांसाठी प्रीतीचं, आशेचं आणि श्रद्धेचं चिन्ह आहे. आणि म्हणूनच या क्रूसाचं महत्त्व आपण जपलं पाहिजे. आपल्या जीवनाची सुरुवात आपण क्रूसाने करतो, आपल्या जीवनाचा अंत देखील क्रूसाच्या चिन्हानेच करतो. म्हणजे दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, परमेश्वराच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने केला जातो. म्हणून याचं महत्त्व जपणे फार गरजेचं आहे. आपण नाही का या क्रूसाच्या वेशीजवळ आल्यानंतर किंवा आपल्या ग्रोटोजवळ जमल्यानंतर आपण गप्पा गोष्टी करतो किंवा प्रार्थना करतो, की विशेष असे निर्णय देखील आपण या क्रूसाभोवती घेत असतो. म्हणजे आपल्यासाठी हे फार महत्त्वाचं चिन्ह आहे. मग याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्या आध्यात्मिक जीवनाला एक उजाळा निर्माण होईल. क्रूस जे रोमन परंपरेनुसार एक मृत्यूचं चिन्ह होतं, अपमानाचं चिन्ह होतं, परंतु त्याचबरोबर
प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर याला एक आगळं वेगळं रूप आलं. ते विजयाचं चिन्ह झालं, एक आशेचं चिन्ह झालं आणि त्याचप्रमाणे परमेश्वराच्या प्रेमाचं चिन्ह झालं. म्हणून परमेश्वराने जो क्रूस आपल्याला दिलेला आहे तो आपल्या सगळ्यांना पापापासून विभक्त करतो. द क्रॉस सेपरेट्स अस फ्रॉम सिन अँड ब्रिंग्स अस क्लोज टू द लव्ह ऑफ गॉड. म्हणजे परमेश्वर पित्याच्या प्रेमाजवळ आणण्यासाठी हे क्रूसाचं महत्त्व आपल्याला दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे स्वर्गातून विभक्त झाले, वेगळे झाले, या धर्तीवर आले, परंतु त्याने आपल्या सगळ्यांना या क्रूसाद्वारे परमेश्वराच्या जवळ आणलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या पापाचा भार वाहून आपल्याला जणू काही त्याने मुक्त केलेलं आहे. म्हणून हे क्रूस आपल्या सगळ्यांसाठी एक विजयाचं चिन्ह बनलेलं आहे, जे आपल्याला पापापासून मुक्त करते आणि परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव देत असते. क्रूस हे क्षमादानाचं चिन्ह आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर होते तेव्हा त्याने सगळ्यांसाठी प्रार्थना केली, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहे ते त्यांना समजत नाही. जेव्हा जेव्हा आपण दुःखी होतो, जेव्हा जेव्हा आपण रागात असतो, जेव्हा जेव्हा क्षमादान करण्यासाठी आपल्याला कठीण जातं, तेव्हा आपण त्या क्रूसाकडे पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या क्रूसातून एक आगळी वेगळी शक्ती मिळते आणि आपले जे शत्रू आहेत, आपले जे वैरी आहेत, त्यांना क्षमा करण्यासाठी आपल्याला बळ संपन्न होत असते. क्रूस हे आपल्या सगळ्यांसाठी बांधिकीचं चिन्ह आहे. इट इज अ साइन ऑफ कमिटमेंट. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर होते तेव्हा त्यांनी सांगितलं, इट इज फिनिश्ड, पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच एखादं कार्य हाती घेतल्यानंतर ते तडीस कसं न्यावं, ते परिपूर्ण कसं करावं, हे प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपण शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्यांना एक सकारात्मक राहून जीवनामध्ये जे काही अडचणी येतील त्याला सामोरे जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपल्याला आपल्या पाचारणाची आठवण करून देत आहे. बघा ना, या महामारीच्या काळामध्ये आपण असंख्य असे संकट आणि दुःख झेलत आहोत, पाहत आहोत. अनेकांच्या घरामध्ये अंधार आहे, अनेकांच्या घरामध्ये अनेक प्रकारचे दुःख आणि अडचणी आणि वेदना आहेत. पण तरीही देखील या क्रूसाकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आठवतो, कारण त्याचे शब्द आपल्याला धीर देणार आहे. इट इज फिनिश्ड, मी पूर्ण केलेलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना ही बांधिलकी दिलेली आहे. क्रूस म्हणजेच देवाच्या प्रेमाचा साक्षात्कार. द क्रॉस टीचेस अस द लव्ह ऑफ गॉड. परमेश्वराने त्याची प्रीती आपल्या सगळ्यांवर केलेली आहे आणि म्हणूनच त्याचा एकमेव पुत्र त्याने आपल्याला दिला आणि आपल्या सगळ्यांसाठी त्याने प्रार्थना केली. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की प्रीती कधी पूर्ण होते, जेव्हा मित्र आपल्या मित्रासाठी आपलं संपूर्ण जीवन बलिदान करतो. असा मित्र जो आपल्याला क्रूसावर मिळाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात, त्याच्या बलिदानामध्ये आपल्या सगळ्यांना प्रेमाचा अनुभव आला. आपल्या जीवनामध्ये असे छोटे छोटे बलिदान आपल्याला आपल्या लोकांसाठी करायचे आहेत, गावातील लोकांसाठी करायचे आहेत, जेणेकरून आपल्या गावावर प्रेम करत असताना प्रत्येक व्यक्ती आनंदी कशी राहील, प्रत्येक व्यक्तीला प्रेम कसं मिळेल आणि प्रत्येक व्यक्ती ही प्रभूच्या श्रद्धेमध्ये कशी वाढेल, याकडे आपण विशेष असं लक्ष देऊ शकतो. म्हणून परमेश्वराने जे प्रेम आपल्यावर क्रूसावर दिलेलं आहे, त्या प्रेमाचा अनुभव घेत असताना आपल्याला ही प्रेमाची संस्कृती आपल्याला जीवनामध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये साकारण्यासाठी आणि त्याचबरोबर सिद्ध करण्यासाठी परमेश्वर बोलवतो. आणि शेवटचं म्हणजे क्रूस हे आपल्या सगळ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे. इट इज अ सुपिरियर स्ट्रेंथ अँड पॉवर ऑफ अ लॉर्ड जीसस क्राइस्ट ऑन द क्रॉस. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मोशेने अरण्यामध्ये सर्प उंच केला आणि सगळी लोकं बरं झाली. आपल्या सगळ्यांसाठी परमेश्वराने त्याचा पुत्र उंच केलेला आहे, जेणेकरून आपल्या सगळ्यांना मुक्तिदान आणि त्याचबरोबर सामर्थ्य लाभेल. आपण जेव्हा दुःखामध्ये अडचणीमध्ये असणार तेव्हा नक्कीच या क्रूसाकडे पाहणार आणि त्याच्यातून एक आगळी वेगळी अशी शक्ती आणि सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे क्रूसाचं महत्त्व असंच वाढत जाणार आहे. जेव्हा जेव्हा आपण या क्रूसाकडे पाहणार तेव्हा वेगवेगळं आणि नवीन नवीन शिकायला आपल्याला मिळणार आहे, कारण त्या क्रूसावर प्रभू येशू ख्रिस्त आहे
आणि म्हणूनच या क्रूसाला एक विशेष असं सामर्थ्य आणि महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि हे महत्त्व आणि सामर्थ्य आपल्या सगळ्यांना टिकवायचं आहे की क्रूस हे आमच्या प्रतिष्ठेचं चिन्ह आहे. म्हणून जेव्हा आपण क्रूसाचं चिन्ह काढतो तेव्हा आपण त्याला योग्य असा सन्मान देऊन काढलं पाहिजे. जेव्हा आपण क्रूसाकडे बसलेलं असो किंवा आपल्या हा गावाचा वेशीचा जो क्रॉस आहे तिकडे बसल्यानंतर कुठल्या प्रकारच्या गप्पा गोष्टी करायच्या किंवा कुठल्या प्रकारचे कार्यक्रम करायचे आणि प्रार्थना कशी करायची याला महत्त्व दिलं पाहिजे. आणि आपण सर्वजण हा आनंद साजरा करत असताना परमेश्वर त्याचं क्रूस, त्याचा पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये विशेष असं महत्त्व बजावत आहे हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या गावाचा जो क्रूस याचा सण आपण साजरा करत आहोत त्याच्या लाख लाख शुभेच्छा. परमेश्वराचा आशीर्वाद आपणा सर्वांवर असावा म्हणून मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण आमच्या वाडवडिलांनी या क्रूसाची स्थापना आमच्या गावामध्ये करून ही प्रेमाची संस्कृती जपलेली आहे, ही श्रद्धेची संस्कृती जपलेली आहे, ही त्यागाची संस्कृती जपलेली आहे. या संस्कारामध्ये आम्ही वाढत आहोत. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या बलिदानामुळे या क्रूसाला विशेष असं रूप आणि महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे रूप आणि महत्त्व आम्हाला सदैव चिरकाळ टिकवता यावं, आमच्या पिढ्यानपिढ्याला याचा आशीर्वाद लाभावा म्हणून या क्रूसाद्वारे आम्हाला आशीर्वादित कर. परमेश्वरा, तू आमच्यासाठी हा भार वाहिलास आणि आमच्यासाठी स्वर्गाची दारो उघडलीस. त्याचप्रमाणे आमच्या जीवनातील क्रूस आम्हाला वाहता यावं आणि इतरांच्या जीवनामध्ये आम्हाला आनंद, आशीर्वाद आणि प्रेम भरता यावं म्हणून तुझा कृपा आशीर्वाद आम्हाला दे. हे परमेश्वरा, तू आम्हाबरोबर राहा आणि आमच्या संपूर्ण गावाला तुझ्या बलिदानामध्ये, तुझ्या प्रेमामध्ये आणि तुझ्याच संस्कृतीमध्ये बांधून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभूकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर, आपल्या गावातील युवकांवर, लहान मुलांवर, वरिष्ठांवर व आपल्या संपूर्ण गाव परिवारावर येवो. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया, हालेलुया. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मैया माते. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मैया माते. जीवन जगण्यास, सगळ्यांना क्षमा देण्यास, सर्वांना मदत करण्यास विनंती कर माझ्यासाठी. सेवामय जीवन जगण्यास, सकल
सकलांना क्षमा देण्यास, सर्वांना मदत करण्यास विनंती कर माझ्यासाठी. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मैया माते, विनंती कर मैया माते, विनंती कर मैया माते.